तर आज आपण करणार आहे थोडक्यात रिव्हिजन आपल्या पिरियॉडिक क्लासिफिकेशन म्हणजेच आधुनिक आवर्त सारणी धड्याचं. तुमच्या लक्षात असेल तर आपला जो दुसरा धडा होता रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे हा आपला संपला मागच्या वेळेला. आपल्या पूर्ण पुस्तकामध्ये विज्ञानाच्या 4च धडे आहेत. केमिस्ट्रीचे रसायनशास्त्राचे 4च धडे, त्यातले 2 आपले संपले. आता चाललाय जुलै महिना, 15 तारखेची हाफ जुलैमध्ये आपला अर्धा अभ्यास झाला, धडे झाले. पण नुसतेच ते आपण कन्सेप्च्युअल क्लिअर केले. मग आता आपण असं करूया, येत्या पुढच्या महिन्याभरामध्ये ह्या दोनही धड्यांना एक्झरसाइज, त्याचं रिव्हिजन व्हिडिओ आणि त्याचं पीपीटी, नवीन पीपीटी जे असेल त्याच्यामधनं रिव्हिजन करू आणि हे दोन्ही धडे आपले या पुढच्या 15 दिवसामध्ये तयार करू. म्हणजे अर्धा अभ्यास झाला. मग आपण तिसरा धडा सुरू करू, मग चौथा धडा सुरू करू आणि मग या दोघांचंही पुन्हा याच पॅटर्नने रिव्हिजन करू. म्हणजे धडे मी तुम्हाला आधी सगळे शिकवून टाकेन, तुम्हाला लक्षात येईल की धड्यामध्ये काय आहे. आणि जेव्हा रिव्हिजन करू तेव्हा आपण आपल्या नवीन टूल्सचा वापर करू, ज्याच्यामध्ये आपलं काम होईल सोपं आणि इंटरेस्टिंग. ठीक आहे? ओके, सहमत सगळे? काही वेगळं कोणाला काही म्हणायचंय, काही शंका आहेत, काही सजेशन्स आहेत तर तसे मला सांगा, आपण नक्की ते इम्प्लिमेंट करूया. नुसतंच भरभर अभ्यास करून संपवायचं नाही. आता आपल्याला चांगला पण अभ्यास करतो, मग रिवाइज करायचं तर काय करायचं, जे माहिती आहे त्याला एका चांगल्या सिस्टमॅटिक किंवा स्मार्ट पद्धतीने आपण रिवाइज करायचं, सगळं परत सुरुवातीपासून बघायचं. हा माझा प्लॅन होता. तुम्हाला काही वेगळं वाटतंय का, काही वेगळं करायचंय का तुम्हाला, तसं मला सांगा. वी स्टील हॅव टाइम. 1 मिनिट विचार करा हवं तर आणि सांगा. ज्याला जे वाटतं ते पटपट बोला, फक्त पटपट बोला. डोंट वेस्ट टाइम ऑन थिंकिंग मच. पटकन जे वाटतं ते बोलून टाकायचं. मॅम आम्हाला काही वाटतच नाही, तुम्ही काही घ्या. तसं असेल तर तसंही सांगा, असं काही प्रॉब्लेम नाही, फक्त बोला. तुम्हाला म्यूट केलंय अनम्यूट केलंय मला काही समजत नसतं बरं का, तुम्हाला सांगायचंय ते मला. अरे बोला, तुम्हाला समजलं का मी काय सांगितलं. माझा प्लॅन असा होता की धडे आधी शिकावे, कन्सेप्ट क्लिअर कराव्या आणि मग त्याच्यानंतर त्याचं रिव्हिजन घ्यावं. हा माझा प्लॅन होता. तुमचा काय प्लॅन आहे, आपण काय करावं असं तुम्हाला वाटतंय? खूप कठीण प्रश्न आहे का हा? अरे तुम्हाला प्रश्न कळलाय का माझा? कमाल करते राव. चला, तुमचं कन्फ्युजन तुमच्याकडे राहू द्या. मी बिलकुल कन्फ्युज नाहीये. माझा जो ठरलेला मुद्दा होता की तुमचा अभ्यास कसा घ्यायचा त्या हिशोबाने मी घेते. यू ट्रस्ट मी, तुमचा अभ्यास चांगला. ठीक आहे? तिथेच कुठेतरी असेल, आय डोंट नो, माझ्याजवळ नाही. ठीक आहे, चला तर आता आपण सुरू करूया आपला धडा. पण त्याच्या आधी मी तुम्हाला, अच्छा कुठेतरी हँड रेस केलाय का, काही बोलायचंय का, तर पटकन बोला. तुम्ही सगळे ठिकाणावर आहात ना? माझा आवाज येतो ना? तुम्ही मगाशी मला हॅलो म्हणालात, सगळं बोललात, मग आता पुढचं का नाही बोलत? येस मॅम, आवाज येतोय. मग बोला ना. मी तुम्हाला काय प्रश्न विचारला की हा असा प्लॅन ओके वाटतो ना तुम्हाला? हो टीचर. थँक्यू, कोणातरी समजलं. चालेल, गुड. मग आता आपण करूया आपल्या धड्याची रिव्हिजन. 1 मिनिट, एकच मिनिट हा. मी आज वायफाय कनेक्शन मध्ये आहे, सो थोडासा इथं सेटअप वेगळा असल्यामुळे कारण नेटवर्कचा इश्यू चालू आहे, सो त्याच्यामुळे मी एका शांत ठिकाणी, थोड्याशा कमी शांत ठिकाणी आहे. पण ठीक आहे, आपण बघूया आत्ताचा आपला काय बरं म्हणतात व्हिडिओ बघूया आणि मग त्याच्यातनं आपण धड्याकडे जाऊया. जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण आपलं पिरियॉडिक क्लासिफिकेशन म्हणजे आधुनिक आवर्त सारणी धड्याचं आता रिव्हिजन करणार आहे. तो झाला की मी तुम्हाला पीपीटी दाखवते, तो झाला की आपण आपली एक्सरसाइज करूया. ठीक आहे? आता आता आपण आधी करूया आपला व्हिडिओ सुरू. मी तुमच्या समोर व्हिडिओ शेअर करते. विद्यार्थी मित्रांनो, हा,
मी व्हिडिओ शेअर करते, स्क्रीन दाखवते आणि व्हॉल्यूम त्याचा ऑन करते. तो आता सुरू झाला होता. तुम्हाला दोन्ही दिसतात का? म्हणजे व्हिडिओ पण दिसतोय का आणि आवाज पण ऐकू येतोय का मला सांगा. मी माझा व्हिडिओ बंद ठेवणार आहे. स्क्रीन दिसतेय तुम्हाला? नाही टीचर. हो टीचर आता दिसते. आता आवाज बघा. आज आपण विज्ञान ॲटॉमिक नंबर वरून टीचर आवाज येतोय. हा, गुड. आता मी ह्याला सुरुवातीपासून लावते. मी माझा व्हॉल्यूम सगळं बंद करणार आहे, कारण की तुम्ही हा शांतपणाने व्हिडिओ बघावा, मग आपण याच्यावर चर्चा करावी, असा ह्याचा प्लॅन आहे. आता मी सगळं बंद करते, व्हिडिओ ऑन करते, तो आपण बघूया. टीचर आता आवाज येत नाही. ह्या व्हिडिओमध्ये स्वतःच काही ठिकाणी आवाज जरा कमी आहे बरं का. तुम्हाला थोडं लक्ष देऊन ऐकावं लागेल. सगळं डिटेल दिलेलं आहे, फक्त थोडासा आवाज, कारण वेगवेगळे लोक बोलतात, तर आवाज थोडासा कमी होईल, थोडा जास्त होईल, पण शांतपणे ऐका, तुम्हाला ऐकूया. माझा व्हॉल्यूम फुल आहे बघा, आणि व्हिडिओचा व्हॉल्यूम सुद्धा फुल आहे. मी ऑलरेडी खूप मोठा इथपर्यंत करून ठेवलेला आहे, 80%. ठीक आहे, आता फक्त ऐका. टीचर स्टार्टिंगला थोडासा पण आवाज येत नाही. थोडा पण नाही येते आवाज? नाही टीचर. नो मॅम, नाही येत. टेबल मधील काही रंजक ट्रेंड्स आणि शेवटी निष्कर्ष. आता आला? हो, येतोय टीचर आवाज. मग मगाशी येत नव्हता का? नाही टीचर. नाही. थांब, मग मी आता परत सुरुवातीपासून लावते. मला वाटतं मी म्यूट केलं म्हणून आवाज बंद झाला असेल. ठीक आहे, आता बघा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या विशेष माहिती सत्रात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण विज्ञानाच्या जगातल्या सर्वात मोठ्या आणि रंजक गोष्टींपैकी एक सोडणार आहोत. रसायनशास्त्रातील मूलद्रव्य म्हणजेच एलिमेंट्स यांचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून शास्त्रज्ञांनी जो भन्नाट प्रवास केला ना, तो आपण आज जाणून घेणार आहोत. म्हणजे अक्षरशः एका मोठ्या गोंधळाकडून एका अचूक सुव्यवस्थेकडे झालेला हा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. चला तर मग सुरू करूया. आता आज आपण नक्की काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सर्वात आधी वर्गीकरणाचे सुरुवातीचे प्रयत्न, त्यानंतर मेंडेलिव्हचे पिरियॉडिक टेबल, आधुनिक पिरियॉडिक कायदा, अणू आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, टेबल मधील काही रंजक ट्रेंड्स आणि शेवटी निष्कर्ष. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, वर्गीकरणाचे सुरुवातीचे प्रयत्न. 18व्या शतकाच्या शेवटी आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला विज्ञानाच्या जगात खरं तर एक वेगळाच गोंधळ उडाला होता. शास्त्रज्ञ रोज नवनवीन मूलद्रव्यांचा शोध लावत होते, पण त्यांचा एकत्रित अभ्यास कसा करायचा हा एक मोठा प्रश्न होता. या सगळ्या एलिमेंट्सला एका व्यवस्थित रचनेत मांडण्याची प्रचंड गरज होती. पण तुम्हाला तर माहिती आहे, विज्ञानात रातोरात जादू होत नाही. शास्त्रज्ञ नेहमी एकमेकांच्या शोधांवरून पुढचा रस्ता शोधत असतात. 1817 मध्ये डोबेरायनर या जर्मन शास्त्रज्ञाने 3 मूलद्रव्यांचे गट केले, ज्यांना आपण ट्रायड्स म्हणतो. पण हे सगळ्याच मूलद्रव्यांना लागू पडलं नाही. त्यानंतर न्यूलँड्स आणि मग मेंडेलिव्ह यांनी या पूर्ण प्रवासालाच एक नवी दिशा दिली. आता हे बघा, 1866 मध्ये न्यूलँड्स या इंग्लिश शास्त्रज्ञाने एक अतिशय कल्पक विचार मांडला. त्यांनी रासायनिक गुणधर्मांची तुलना चक्क संगीतातील स्वरांशी केली. म्हणजे जसं आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात सा रे ग म प ध नी हे 7 स्वर असतात आणि 8वा स्वर पुन्हा सा येतो, अगदी तसंच न्यूलँड्सने दाखवून दिलं की मूलद्रव्यांची मांडणी जर आपण त्यांच्या ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने केली तर प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखेच असतात. विज्ञानाची आणि संगीताची सांगड खरंच किती अफलातून होती ना. पण या नियमालाही काही मर्यादा होत्याच आणि त्यामुळेच वर्गीकरणाचा हा प्रवास वळला
रशियाचे महान शास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलीव यांच्याकडे. आता आपण बघूया दुसरा भाग, मेंडेलीवचे पिरियॉडिक टेबल आणि त्यांनी वर्तवलेली भाकिते. मेंडेलीव यांनी ज्या पद्धतीने या प्रश्नाकडे पाहिलं त्याने रसायनशास्त्राची दिशाच पूर्णपणे बदलून टाकली. त्यांची काम करण्याची पद्धत ऐकून तुम्हालाही मज्जा वाटेल. ते सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी काय केलं, त्या काळात जेवढी 63 मूलद्रव्य माहित होती त्या प्रत्येकासाठी एक स्वतंत्र कार्ड बनवलं. त्यावर त्याचं ॲटॉमिक मास आणि त्याचे रासायनिक गुणधर्म लिहिले आणि जणू काही ते पत्त्यांचा सॉलिटेअर गेम खेळत आहेत अशा प्रकारे त्यांनी ती कार्ड्स टेबलवर वारंवार लावून पाहिली. आणि हे त्यांनी तोपर्यंत केलं जोपर्यंत ॲटॉमिक मासच्या आधारावर त्यांना एक स्पष्ट पॅटर्न, एक आकृतीबंध समोर दिसला नाही. आणि हे उदाहरण बघा, यावरून स्पष्ट होतं की मेंडेलीव किती दृष्टीशास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या टेबलमध्ये काही रिकाम्या जागा मुद्दाम सोडून दिल्या होत्या. म्हणजे जे एलिमेंट्स अजून सापडलेच नव्हते त्यांचे गुणधर्म त्यांनी आधीच सांगून ठेवले होते. जसं की एका मूलद्रव्याला त्यांनी एका ॲल्युमिनियम असं नाव दिलं आणि त्याचं अटॉमिक मास 68 असेल असं अचूक भाकीत केलं. आणि गंमत बघा, जेव्हा खरोखरच गॅलियम या मूलद्रव्याचा शोध लागला तेव्हा त्याचे गुणधर्म मेंडेलीवच्या त्या भाकिताशी अगदी तंतोतंत जुळले. आहे की नाही भारी? अर्थात विज्ञानात कुठलाही सिद्धांत लगेच अंतिम नसतो, त्यात सतत सुधारणा होतच राहतात. तशाच मेंडेलीवच्या या सुरुवातीच्या टेबलमध्येही काही त्रुटी होत्या. जसं की कोबाल्ट आणि निकेल या दोन्ही मूलद्रव्यांचं जे पूर्ण संख्येतला ॲटॉमिक मास होतं ते समानच होतं. मग आधी कुणाला ठेवायचा हा गोंधळ होताच. शिवाय नंतर जेव्हा समस्थानिकांचा म्हणजेच आयसोटोपचा शोध लागला तेव्हा त्यांना टेबलमध्ये कुठे जागा द्यायची हाही एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण त्यांचे रासायनिक गुणधर्म समान होते पण वस्तुमान वेगळं होतं. तर आता आपण बघूया भाग 3, आधुनिक पिरियॉडिक कायदा. इथे खरा गेम चेंजर आला. मेंडेलीवच्या टेबलमधल्या या त्रुटी दूर करण्यासाठी विज्ञानाला थोडं आणखी आतमध्ये डोकावणं गरजेचं होतं. आणि 1913 साली असा एक ऐतिहासिक शोध लागला ज्याने हे कोडे कायमचं सोडवलं. हेनरी मोझले या इंग्रजी शास्त्रज्ञाने चक्क एक्सरे ट्यूबचा वापर करून अणूच्या म्हणजेच ॲटमच्या आत डोकावून पाहण्याचा प्रयोग केला. आणि त्यांना काय सापडलं? अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन्सची संख्या, ज्याला आपण आज ॲटमिक नंबर किंवा अणु अंक झेड म्हणतो. मोझले यांनी हे ठणकावून सांगितलं की मूलद्रव्याची खरी ओळख ही त्याच्या ॲटमिक मासवरून नाही तर त्याच्या ॲटमिक नंबरवरून ठरते. मोझले यांच्या या जबरदस्त शोधामुळे आधुनिक रसायनशास्त्राचा पाया रचला गेला आणि एक नवा कायदा अस्तित्वात आला. तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणु अंकांवर, ॲटॉमिक नंबर्सवर अवलंबून असतात. हा सिद्धांत खूप महत्वाचा आहे बरं का. आता बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने हा एक मुद्दा पक्का लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे. मेंडेलीवने मूलद्रव्य ॲटॉमिक मासच्या म्हणजेच अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडली होती, पण आपल्या आधुनिक टेबलमध्ये ती ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने मांडलेली आहेत. आणि फक्त ह्याच एका बदलामुळे जुन्या टेबलमधल्या सगळ्या त्रुटी आपोआप गायब झाल्या. आता हे आधुनिक पिरियॉडिक टेबल बघा, किती सुबक आणि अचूक रचना आहे याची. यात जे उभे स्तंभ आहेत त्यांना आपण ग्रुप्स किंवा गण म्हणतो, जे एकूण 18 आहेत. आणि ज्या आडव्या रांगा आहेत त्यांना आपण पिरियड्स किंवा आवर्तने म्हणतो, जी एकूण 7 आहेत. संपूर्ण जगातली सर्वच्या सर्व मूलद्रव्य या एका टेबलमध्ये अत्यंत शिस्तीत सामावली आहेत. चला आता पुढे जाऊया. भाग 4, अणु आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे टेबल नेमकं असंच का मांडलं आहे हे जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर आपल्याला अणूच्या संरचनेकडे म्हणजेच ॲटॉमिक स्ट्रक्चरकडे जावं लागेल. अणूच्या केंद्रकाभोवती जे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात ते एका विशिष्ट कक्षेत असतात. त्यांना आपण शेल्स किंवा कवचे म्हणतो. हे इलेक्ट्रॉन्स कसे वाटले जातात याचे एक साधं गणितीय सूत्र आहे 2n². या सूत्रानुसार पहिल्या के कवचामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. त्यानंतर एल मध्ये 8, एम मध्ये 18 आणि एन कवचामध्ये जास्तीत जास्त 32 इलेक्ट्रॉन्स सामावले जाऊ शकतात. आता या आकृतीमध्ये पोटॅशियम आणि आर्गॉन या अणूंची रचना पाहिल्यास तुम्हाला हे अधिक स्पष्ट होईल. अणूच्या सर्वात बाहेरच्या कक्षेत जे इलेक्ट्रॉन्स असतात ना त्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात. आणि याच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सची संख्या ठरवते की ते मूलद्रव्य पिरियॉडिक टेबलच्या कोणत्या ग्रुपमध्ये जाऊन बसेल आणि ते दुसऱ्या मूलद्रव्यांसोबत रासायनिक अभिक्रियांमध्ये म्हणजे केमिकल रिॲक्टिव्हिटीमध्ये कसा सहभाग घेईल. सगळा खेळ या बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सचा आहे. आता आपण आलो आहोत 5व्या भागावर, टेबल मधील ट्रेंड्स.
जेव्हा मूलद्रव्यांची अशी ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक रचनेनुसार मांडणी केली जाते तेव्हा या पूर्ण टेबलमध्ये काही अतिशय अचूक ट्रेंड्स म्हणजेच कल पाहायला मिळतात. आणि हे ट्रेंड्स लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. बघा, कोणत्याही आवर्तनात म्हणजेच पिरियड मध्ये तुम्ही जसजसे डावीकडून उजवीकडे जाता तसतसा अणूचा आकार किंवा ॲटॉमिक रेडियस कमी होत जातो. हा आकार पिकोमीटर्स मध्ये मोजतात बरं का. पण जेव्हा तुम्ही एखाद्या गणात ग्रुपमध्ये वरून खाली येता तेव्हा एक नवीन शेल ऍड झाल्यामुळे अणूचा आकार वाढत जातो. अगदी असंच डावीकडून उजवीकडे जाताना धातूचे गुणधर्म म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर कमी होतात तर वरून खाली येताना ते वाढतात. आता या स्लाइडवर एक सगळ्यात रंजक गोष्ट तुम्हाला दाखवतो. ती म्हणजे ही विशिष्ट झिगझॅग रेषा. तुम्ही लक्ष देऊन पाहिलात तर ही रेषा पिरियोडिक टेबल मध्ये एक स्पष्ट सीमा रेषा तयार करते. या रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू आहेत आणि उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. आणि ह्या रेषेच्या अगदी सीमेवर जे बसलेत ना ते म्हणजे मेटॅलॉइड्स किंवा धातू सदृश्य मूलद्रव्य, जे धातू आणि अधातू या दोन्हीचे गुणधर्म दाखवतात. काय परफेक्ट मांडणी आहे नाही. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या भागावर, निष्कर्ष आणि श्रेय. पिरियोडिक टेबलच्या या रंजक प्रवासाच्या आपण आता अंतिम टप्प्यावर आलो आहोत. एका मोठ्या गोंधळापासून सुरू झालेला हा प्रवास आज एका अत्यंत प्रगत रचनेपर्यंत पोहोचलेला आपण पाहिला. पण विज्ञानाची गरुड झेप इथेच थांबत नाही बरं का. जाता जाता विचार करण्यासारखी एक गोष्ट सांगतो. आपल्या टेबलमधली 93 ते 118 क्रमांकाची मूलद्रव्य निसर्गात सापडत नाही. ती मानवनिर्मित आहेत, अत्यंत अस्थिर आणि रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. आता जशी जशी तंत्रज्ञानाची प्रगती होत राहील तसंच हे पिरियोडिक टेबल भविष्यात आणखी किती मोठं होईल याचा विचार तुम्ही नक्की करा. विज्ञानाच्या या अमर्याद सीमा नेहमीच आपली उत्सुकता वाढवत राहतात. महाराष्ट्रातल्या विशेषतः आपल्या ग्रामीण भागातल्या सर्व होतकरू आणि अभ्यासू इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्राचा हा अवघड वाटणारा विषय सोपा करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. सादरीकरण केले आहे दीपिका दीक्षित तांबेकर यांनी. आजच्या या माहिती सत्रात अत्यंत एकाग्रतेने सहभागी झाल्याबद्दल आणि तुमच्या या शिकण्याच्या जिद्दीबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. असाच अभ्यास करत राहा आणि विज्ञानाची ही दुनिया अशीच एक्सप्लोर करत राहा. धन्यवाद. धन्यवाद. तर कसं वाटलं? खूपच मॅम खूप छान होता, खूप आवडला. मॅम छान होता. सगळं पटकन रिवाइज झालं की नाही? टीचर हा व्हिडिओ तुम्ही आम्हाला देणार? मॅम सगळे काय विषय झालं? एक्सप्लेन होते त्याच्यात. पूर्ण धडा शॉर्टकट मध्ये आपण पाहिला. एका फटक्यामध्ये एका व्हिडिओमध्ये जे तुम्हाला एवढ्या लेक्चर्स मध्ये मी सांगितलं त्याचा एक्स्ट्रॅक्ट एका छोट्याशा व्हिडिओमध्ये आला आणि सगळे मुद्दे आले. फक्त त्याच्यामध्ये काय झालं, पुस्तकाची जी पानं आहेत ना ती 2-2 पानं म्हणजे मी तशीच ती टाकली होती. 2 पानांचे फोटो असे टाकले म्हणजे तशी तशी आली, पण ती ऑलरेडी आपल्या पुस्तकामध्ये आहेत. आपल्याला माहिती आहे की ते काय. सो ते आपल्याला आता कठीण नाहीये समजून घेणं की ते कशाबद्दल काय होतं. पण हे सगळं टाकण्यामागचा उद्देश असा होता, रिवाइज करण्यामागचा, जसं मी तुम्हाला म्हटलं धडा आता आपल्याला माहिती आहे, वी नो द थिंग्स इन द लेसन काय आहे. आता त्याला आपल्याला अभ्यास करताना जास्त इंटरेस्टिंग करायचं, आपल्याला हा धडा चांगला करायचा आहे की मला सगळं समजेल. परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न आला तरी मला माहितीये, आयुष्यामध्ये कुठला प्रश्न आला ह्याबद्दलचा तर मला काहीतरी आठवलं पाहिजे. तुम्हाला माहितीये मी जेव्हा 10वीत होते, आता एक किस्सा तुम्हाला तुमच्याशी असेल, मी भरपूर गप्पा मारते एरवी सुद्धा. तर मी जेव्हा 10वीत होते आमच्या वेळेला 150 मार्कांचा पेपर असायचा. मी तुम्हाला आधी पण कधीतरी बोलले असेल. तर अभ्यास करताना म्हणजे आपण अभ्यास सिरियसलीच करतो ना, टाइमपास अभ्यास करणाऱ्या कॅटेगरीमध्ये मी तरी नव्हते. त्यामुळे तुम्हाला शिकवताना पण मी तसाच विचार करते की आपण जो अभ्यास करतो तो आपल्या लक्षात राहायला पाहिजे, तो त्याचा आपल्याला काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. एवढ्या सगळ्या 10वीच्या सगळ्या धड्यांमधल्या सगळ्या सब्जेक्ट्स मधल्या काही धड्यांना आपण खूप डोक्यामध्ये असं काय भारी धडा आहे असं लक्षात ठेवतो. तर त्या सगळ्या सिलेबसमध्ये आमच्या 10वीच्या इतिहासातलं आय वॉन्ट टू शेअर दॅट विथ यू. तुमच्या 10वीच्या इतिहासामध्ये काय आहे तुम्हाला 10वीच्या इतिहासामध्ये काय धडे आहेत तुमचे? इतिहास. मॅम इतिहास काय पाश्चात्य परंपरा आणि अजून थांबा मॅम 1 मिनिट मी सांगते. इतिहासाच्या पुस्तकात तुमचे धडे कोणते? आणि इतिहास. उपयोगी इतिहास. आणि इतिहास. काय आणि इतिहास? मॅम सांगू का मी जागृती? सांग जागृती. इंडेक्स मला वाचून दाखव. हो मॅम.
मॅम आम्हाला इंडेक्समध्ये फर्स्ट लेसन आहे, तर तो म्हणजे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, आणि सेकंड आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा, थर्ड आहे उपयोजित इतिहास, फोर्थ भारतीय कलांचा इतिहास, फिफ्थ प्रसारणामध्येही माध्यमे आणि इतिहास, सिक्स्थ मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, सेवन्थ खेळ आणि इतिहास, एट पर्यटन आणि इतिहास, नाईन्थ ऐतिहासिक ठेव्याचे जतन. मॅम हे झाले आम्हाला म्हणजे उपयोजित इतिहास, आणि ना नागरिक शास्त्रामधले वेगळे आहेत जरा. नागरिकशास्त्र, नागरिकांची कर्तव्ये, संविधान असे वगैरे धडे असतात त्याच्यात, हो ना? हो मॅम, ते खूप Yes, म्हणजे ma'am. थोडेसे हार्ड जातात, बट आता प्रमोद सर जे आहेत ना, तर त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करून खूप शॉर्टकट बनवून दिलं त्यांना. बरोबर. तुम्हाला सांगू का, मी त्याची खरी मजा तुम्हाला सांगते. आता हा विषय थोडा विज्ञानातला बाहेर चाललाय, पण हा रिअल लाईफ प्रॉब्लेम्सचा आहे, कारण मी पण कधीतरी दहावीत होते. सो मला तुमच्या ह्या अडचणी समजू शकतात, कारण की आपल्याला जे आवडतं ना ते आपल्याला सोपं वाटतं. तुम्ही हे सगळे जे इंडेक्स वाचली ना ही इतिहासाची, हे सगळे तुमचे जे धडे आहेत ना, ह्यातला एकही धडा आम्हाला नव्हता. आमचे इतिहासातले पहिले 5 धडे जे होते ते होते वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2, म्हणजे जागतिक महायुद्ध पहिले आणि दुसरे, याच्यावर. तुम्हाला झाला का तो इतिहास कधी आयुष्यात झालाय तुम्हाला तो? नाही मॅम. मॅम. नो मॅम. ती मस्त इतिहास आहे माहितीये का तो. पहिल्या 5 धड्यांमध्ये जागतिक महायुद्ध पहिलं, हिटलर, त्याच्यानंतर ते नाझी, त्याचं नाझी ग्रुप, तसं आणखीन बाकी वेगवेगळ्या देशांमध्ये, मग अमेरिका ते कसं पर्ल हार्बर बेटावरती दुसऱ्या महायुद्धामध्ये अटॅक झाला, त्याच्यानंतर हिरोशिमा नागासाकी, जपानच्या 2 शहरांना कसं त्यांनी अणुबॉम्बने उद्ध्वस्त केलं, हे सगळं आम्हाला इतिहासातल्या पहिल्या 5 धड्यांमध्ये होतं. तुम्हाला मी सांगू, माझ्या इतिहासातल्या म्हणजे पहिली ते 10वीच्या सगळ्या आठवणींमधल्या इतिहासातले हे 5 धडे मला अजूनही चांगले आवडतात असे वाटतात. इतिहास हा विषय मला खरं, आम्हाला शाळेमध्ये इतिहास असा रटाळ पद्धतीने शिकवायचे ना, की इतिहास असं वाटायचं कशाला शिकतो, पण असं नाहीये. खरं इतिहास हा खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे ना तसा शिकवला तर. दुसरी महत्वाची गोष्ट, सारखा आम्हाला ना 1 वर्ष आड 1 वर्ष आड तो गांधीजींचा इतिहास, ते मिठाचा सत्याग्रह, इतकं कंटाळवाणं. ते एकदा तुम्हाला कळलं ना की परत परत वाचायची, त्यात काय मजा येते. पिक्चर पण एकदा बघितलं की आपल्याला कळतो, दुसऱ्यांदा बघितलं की माहिती असतं पुढचा सीन काय. तर तो वारंवार इतिहास आम्हाला पहिले 5च धडे 10वीचे पण हे होते, जागतिक महायुद्ध. 6व्या धड्यापासून परत भारताच्या स्वातंत्र्य येते, तर काहीच नवं नव्हतं आमच्यासाठी. पुढच्या 6व्याच्या पुढच्या धड्यापासून तर मी ऑप्शन न टाकले होते ते, म्हणजे अभ्यास सगळा केला होता, पण पूर्ण इतिहासाच्या पेपर मधले सगळ्या प्रश्नांची उत्तर मी पहिल्या 5 धड्यांवरचीच सगळी दिली होती, कारण मला ते धडे आवडत. त्याच्यामध्ये काहीतरी झालं होतं जगामध्ये, ते आपल्याला कळतं, ते आपल्याला इंटरेस्टिंग वाटतं, ते आपल्याला रिलेटेबल वाटतं की अरे असं झालं होतं. इतका अपमान झाला एखाद्या देशाचा तर तो चिडून उठेलच की नाही. तिथला प्रत्येक माणूस चिडलेला असेल की काय चाललंय आमच्या देशात, आमची काय किंमत आहे, अशी सगळी सिच्युएशन आहे. त्याच्यामधून तो कसा हिटलर घडला. आणि मग 10वीच्या सुट्टीमध्ये बोर्डाच्या परीक्षेनंतर मी लायब्ररीमध्ये, म्हणजे आमच्या इकडे जी लायब्ररी होती, पूर्ण मोठी लायब्ररी होती महानगरपालिकेची, तिकडे जाऊन मी हिटलरची पुस्तकं शोधली. तो हिटलर कोण होता, कसा होता. का मला ते आवडायला लागलं, कारण इतिहासामधल्या पहिल्या 5 धड्यांमध्ये आम्हाला हिटलर कळला होता कोण, थोडासा कळला होता. तो असा का झाला हे प्रश्न पडले म्हणून शोधले. तर सांगायचा मुद्दा असा आहे की ज्या गोष्टी आपल्याला आवडतात ना त्या आपल्या लक्षात राहतात. धडे आपण अभ्यासले, त्याच्या आधी आपण हा धडा आपण खूप डिटेलमध्ये, अगदी त्याचा किस पडला इतका आपण अभ्यास केला याचा. म्हणजे एक एक टप्पा आपल्या जुन्या पीपीटी मधनं आपण सगळं डिस्कस केलेलं होतं. आता मी तुमच्या समोर नवी पीपीटी लावणार आहे, म्हणजे ती मला बनवायचीच होती, फक्त ती तेव्हा बनवू नाही शकली काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे. पण आता रिव्हिजनच्या वेळेला आपण ती वापरू, सगळे मुद्दे बघू, सगळं रिव्हिजन परफेक्ट करू, आणि इंटरेस्टिंग इमेजेस आहेत त्याच्याबद्दल जरा बोलू. जे जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले ते सगळं डिटेलमध्ये बघायचं. आणि हे झालं की पुढच्या लेक्चरला आपण याची एक्सरसाइज सॉल्व्ह करायची, म्हणजे हा धडा आपला डन, कम्प्लीट. ठीक आहे. म्हणूनच मला Yes, हा ma'am. पॅटर्न आवडला. गुड ना. म्हणजे आता तुमच्या काहीतरी लक्षात राहील, एकतर व्हिडिओ लक्षात राहील, एकतर ही पीपीटी लक्षात राहील. मागचं तर आपलं डिस्कशन खूप भरपूर झालेलं आहे, ते पण लक्षात असेल तर उत्तमच आहे. म्हणजे तुम्हाला आता आठवेल की अरे हा, हे तर मला माहिती होतं, अरे हे मी पुस्तकात पाहिलंय, असं आम्ही काहीतरी बोललो होतो, हे काहीतरी लक्षात राहायला पाहिजे, त्यालाच रिव्हिजन म्हणतात. ओके.
चला आय एम स्टार्टिंग द पीपीटी नाव विथ हो यू. मॅम. आणि ना म्हणजे आपल्याला जर एखादी व्हिडिओने जर आपण काही बघितलं ना, म्हणजे मी पण कधी कधी जर रेकॉर्डिंग बघितलं ना तर जास्त समजतं, पण जर असं आपण लाईव्ह लेक्चर मध्ये सुद्धा एवढं समजत नाही. एवढं म्हणजे असं ते परफेक्टली लक्षात राहतं बरोबर की अरे नाही आपण हा व्हिडिओ पाहिलेला असं म्हणून. बरोबर. लाईव्ह लेक्चर मॅम आमचे टीचर तर बोलतात की 40% हे ऐकून समजतं आणि 60% हे पाहून समजतं. बरोबर आहे. छोट्या मुलांना बघा ना, नर्सरीतल्या मुलांना आपण जेव्हा एबीसीडी शिकवतो, अबकडे शिकवतो, आपण अननस तिथे चित्र दाखवतो. अननस त्यांना काय माहिती अननस काय? ते अननस फननस असं काहीही म्हणतात. त्यांना माहित नसतं फननस असा काही शब्द नाही. असा वेनेसडे हा शब्द आहे. बुधवार, मंगळवार, बुधळवार त्याच्यासाठी सगळं सेम आहे. ते नुकतेच शिकतात ना. मग आपणच त्यांना दाखवतो हे चित्र आहे, हा ऍपल आहे, हा ऑरेंज आहे. हे त्यांना चित्रामधून असतं. चित्र आपल्याला खूप शिकवतं. चित्राबरोबर आवाज असेल तर त्याचा इम्पॅक्ट जास्त चांगला असतो. म्हणून तर पिक्चर लक्षात राहतात ना आपल्याला. किती जुने लहानपणीचे पिक्चर लक्षात असतात का? त्याचा इम्पॅक्ट असतो ना, ऑडिओ व्हिज्युअल एकत्र येते. म्हणून व्हिडिओ नेहमी आपल्याला मदत करतो. आणि तुम्हाला व्हिडिओ मला याच्याआधी दाखवता नाही आले कारण ते दुसऱ्यांचे व्हिडिओ होते, ते आपण का बघायचे? म्हणजे मागच्या वर्षी आपण ते बघत होतो कारण की ते इझी होते, समोरच होते. पण आता आपण स्पेशलाइज्ड व्हिडिओ करून बघू शकतो, तर मग ते का वापरायचं? म्हणून थांबलो होतो की आता रिवाइज करताना हे सगळं वापरू आणि मग चांगला अभ्यास करा. सो तुम्ही तुमच्या मित्रांना पण हे सांगू शकता. बोला रागिणी आहे ते बोला. मॅम तुम्ही हा व्हिडिओ आम्हाला ग्रुपवरती टाकणार का? विचारावं Yes, लागेल ma'am. मला. हा तुमच्या ग्रुपमध्ये टाकण्यासारखं काही नाहीये याच्यामध्ये. हे तुम्हाला परत रिव्हिजनच्या वेळेला मी परत दाखवेन. व्हिडिओ म्हणून बघायला ठीक आहे आणि सगळे डिटेल नाही याच्यामध्ये. हो की नाही? चला आता आपण बघूया आपलं स्लाइड. सो वी आर ऑन द व्हेरी फर्स्ट स्लाइड ऑफ दिस. तर कुठे आहोत आपण आता? आपला धडा मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. काय दिसते चित्रात सांगा? मॅम हा पेरियोडिक टेबल दिसतोय. पुढे थोडी मला तर नुसते स्क्वेअर दिसतात. मॅम स्क्वेअरच आहेत, पण त्याच्यात एक कार्बन दिसतोय. म्हणजे सोने आणि गंधक एक दिसतोय. बर, आम्ही जरा माझा व्हिडिओ बंद करते म्हणजे हे बिना फ्लक्च्युएशनचं दिसेल आपल्याला. हा ओके, गंधक म्हणजे सल्फर. बरं, आणि एक सोने. ओके, कार्बन आहे, गंधक आहे, सोने आहे. म्हणजे तुम्हाला इथे काहीतरी जो तुम्ही म्हणाल पिरियोडिक टेबलचा काहीतरी पार्ट दिसतो. ठीक आहे, बरोबर. पिरियोडिक टेबलच आहे हा, पण त्यात काही नावं नाही. बरं, डावीकडे काय दिसतंय? शाबाश, हे उत्तर बरोबर आहे. इथे काय दिसतंय ते सांगा. डावीकडे पिक्चर दिसतं त्याच्यामध्ये कच्चा कोळसा, मॅम याच्यात कच्चा कोळसा, कच्चे सोने आणि गंधक पावडर दिसते. मग या 3 चित्रांचा ह्या 3 नावांशी काही संबंध आहे का? काही कनेक्शन आहे का? येस मॅम. येस सांगा. मॅम. त्यांच्यावरूनच यांचे हे पिरियोडिक टेबल बनले आहेत. ह्यांचं हे पिरियोडिक टेबल बनलंय? कसं काय? मॅम यांचीच काहीतरी जांच केली असेल ना, तेव्हाच तर बनलं. अरे तुम्ही जे सांगितलं ना, तुम्ही वेगवेगळं सांगितलं. आता दोघांना मिक्स करा. कच्चा कोळसा म्हणजे कार्बन, कच्चे सोने म्हणजे गोल्ड आणि कच्चं गंधक म्हणजे गंधक. हे निसर्गामध्ये आपल्याला या वस्तू ज्या मूल रूपामध्ये मिळतात ती मूलद्रव्य. मग मूलद्रव्य सगळी जेव्हा आपल्याला माहिती होती, जेव्हा आपण अभ्यासली, त्यांना आपण मांडायचं म्हणून कशात तरी मांडायचं, कशातरी एका रांगेत मांडायचं, एका चक्रात मांडायचं, असा विचार जेव्हा झाला तेव्हा आलेलं टेबल आहे. म्हणजेच काय आहे, या आवर्त सारणीमध्ये ह्या सगळ्या निसर्गातल्या मूलद्रव्यांना आपापली जागा दिलेली आहे. थोडक्यात हेच चित्र आपल्याला कनेक्शन सांगतं मूलद्रव्यांचं. निसर्गामध्ये असंच मिळतात. कच्चा कोळसा असंच मिळतो की नाही, काळा काळा असतो. सोनं असंच असतं. सोन्याच्या खाणी असतात. मग त्याला काढून त्याला पूर्ण तुम्हाला काय म्हणतात त्याला, मेटलर्जी, आपल्याला तो धडा आहे ना, धातू विज्ञान, त्याचा वापर करून खाणीमधलं सोनं वापरण्यासारखं ज्याचे आपण दागिने बनवतो आणि जे खूप महाग आहे सध्या, आणि आपल्याला सध्या वर्षभर घेऊ नका सांगितले ना मोदीजींनी. तर ते जसं खाणीतनं मिळतं तसं ते रॉ असतं. रॉ म्हणजे कच्चं, निसर्गात जसं मिळतं तसं. मग त्याला आपल्याला
वापरण्याच्या योग्य बनवावं लागतं. पण कच्चं म्हणजे नॅचरल निसर्गामध्ये मूलद्रव्य, गंधक, सल्फर निसर्गामध्ये त्याची पावडर अशी मिळते. त्याची कोणत्या तरी दुसऱ्या धातू बरोबर, दुसऱ्या अधातू बरोबर म्हणजे दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर अभिक्रिया होऊ शकते. पण या सगळ्या मूलद्रव्यांनाच आपण याच्यात टाकलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो मूलद्रव्यांची आवर्त सारणी. आणि धडा म्हणूनच आहे मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण. चला आता हे सांगा मला, चित्रात काय दिसतंय? चित्रात काय मॅम दिसतंय? याच्यात वर्गीकरण केलेलं आहे. कसलं जसं वर्गीकरण? आपण साबणाच्या साईडला ठेवलंय, म्हणजे डाळी मॅम मसाल्याचे पदार्थ वेगळे ठेवलेत, ज्या डाळी आहेत ना तूर डाळ, मसूर डाळ अशा डाळी वेगळ्या ठेवलेत आणि जे साबण हा. ते आहे ना ते वेगळे याच्यात ठेवलं आहे. पण का असं केलं असेल? कारण मॅम हे सगळं जर मिक्स झालं ना तर आपल्याला जे सामान द्यायचं आहे त्यात खूप अडचण येऊ शकते, म्हणून त्यांनी वेगळं ठेवलं आहे. आणि असं वेगळं ठेवलं तर ते पटकन सापडतं. अजून कोणाचं काही वेगळं उत्तर? हे तर बरोबर आहे, पटकन सापडतं. प्रत्येकाचे एक एक सेक्शन असतील तर ते दिसायला पण बरं वाटतं. वेळ कमी लागतो शोधायचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट वेळ कमी लागतो. सिस्टमॅटिक काम केलं की वेळ कमी लागतो कोणत्याही कामात. हेच वर्गीकरणाची गरज आहे. जे तुम्हाला आठवतंय आपल्या लेसनच्या वेळेला मी तुम्हाला एका मुलाचं चित्र दाखवलं होतं. काय होतं ते चित्र? सर्व वस्तू म्हणजे एक सोबत एकत्र पडलेले होते. बरोबर. त्याला त्याची रूम साफ करायला सांगितलं होतं. कशाही काही वस्तू आलं होतं त्याच्यामध्ये. त्याला तुम्हाला व्यवस्थित रचून ठेवायचं होतं. आता बघा ना, याच्यामध्ये पण ही 2 स्टार मसाले इकडे खाली येऊन पडलेले आहेत. चुकली की नाही यांची जागा? हे वर असायला पाहिजे इकडे. ह्या इथं पडल्यात, हे रॉड हे इथं असायला पाहिजे की नाही? म्हणजेच काय, हो तुम्ही मॅम. एक मध्ये सामान ठेवलंय तरी पण तुम्ही ते नीट नेटकं ठेवायला पाहिजे, तरच तुमचं त्याचं काहीतरी ठेवण्याचा उपयोग होईल. आता असं करत करत या पिशव्यांमधले सगळे मसाले कुठे काय ठेवलेत, परत खाली त्याचा राडा तयार होईल. असं नाही पाहिजे. वर्गीकरणाची गरज काय आहे? प्रत्येक गोष्टीला तिची जागा आणि त्याला सिस्टीम मध्ये ठेवणं. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये पण ही गोष्ट खूपदा नसते. मी एक ना मस्त व्हिडिओ पाहिला बरं का, तुम्हाला माहिती म्हणून सांगते आणि तुम्ही लहान आहात म्हणून तुमच्या डोक्यात ही गोष्ट टाकून ठेवते. बघा, लक्ष द्या. आपल्याकडे भारतीय कुटुंबांमध्ये आपल्याला ना सगळ्या गोष्टी ना जपून ठेवायची खूप सवय असते. नको असलेल्या गोष्टी पण आपण फेकत नाही. अरे नको, कधीतरी लागेल कधीतरी लागेल म्हणून आपण काहीही जमा करतो. काड्या सुद्धा लागतील कधीतरी. कधी वापरतो आपण त्यांना? काय करतो त्याचं आपण? आपल्याकडे त्याचं काही उत्तर नाही. पण आपण फेकून देत नाही काहीच. पण जॅपनीज फिलॉसॉफी जे जॅपनीज लोक असतात त्यांची घरं सुटसुटीत, मोकळी, नीटनेटकी आणि कमी सामानाची असतात. ते सामान भरतच नाही जास्तीचं आणि जे नकोय ते देऊन टाकतात. मग असं केल्यामुळे त्यांच्या घरामध्ये वर्गीकरण असतं. प्रत्येक वस्तूला एक जागा असते. तर तशी ती झाली ना की घर सोपं, क्लीन, सुटसुटीत दिसतं. बरोबर की नाही? आता हे हो आपण मॅम. जर मध्ये केलं की शाळेमधनं घरी आलो, चप्पल इथे काढली, बॅगेची जागा ही आहे, वया पुस्तकांची जागा ही आहे, कपड्यांची जागा, माझ्या कपड्यांची जागा ही आहे घरामध्ये. घर खूप मोठं असलं पाहिजे असं अजिबात नाहीये, पण घरामधल्या वस्तूंना एक जागा पाहिजे. मी पण माझ्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तूंची जागा फिक्स केलेली आहे, पण ज्या वस्तूंची जागा फिक्स नाहीये त्या वस्तू कुठे फिरतात मग? अशा अनेक वस्तू अचानक घरामध्ये येतात ज्या आधी घरात नव्हत्या. मग त्या ठेवायच्या कुठे? त्यांना जागा करून द्यावी लागेल, तरच त्या नीट राहतील. बरोबर? त्याला वेळ लागतो, पण एका वेळेला एक काम केलं की आपलं काम नीट होतं. मी नंतर करेन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची मांडणी म्हणजे वर्गीकरण करायचं असतं. आता हे बघा, आपल्याला त्या डोबरायनरच्या त्रिकांची जी गोष्ट आहे, म्हणजे आम्ही त्याला इंग्लिशमध्ये, आम्हाला पण धडा होता हा आम्ही त्याला डॉबेर नायर म्हणत होतो त्याच्या स्पेलिंग प्रमाणे. त्या डोबेरायनरच्या त्रिकांची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय आहे की बघा, लिथियम, पोटॅशियम आणि मध्ये सोडियम. हा काय प्रकारे, हा तुम्हीच मला सांगायचं. हा आपण ऑलरेडी खूपदा डिस्कस केलेला आहे. सांगा. मॅडम मला स्क्रीन नाही दिसत आहे. हे कुणालाच दिसत नाही का स्क्रीन? मॅम दिसते स्क्रीन. चला, मग ज्यांना दिसत त्यांनी सांगा, तोपर्यंत बाकीचे येतील नेटवर्क मध्ये. मला नाही दिसत आहे मॅडम.
परत रिजॉईन करता का तुम्ही लोक? अर्ध्या लोकांना दिसतंय, अर्ध्या लोकांना नाही. मला नेटवर्क आज चांगलं आहे, मी वायफाय मध्येच आहे आज, म्हणूनच वायफाय मध्ये आहे की मला हे गडबड नको. आम्हाला मग सांगा, ज्यांना दिसते त्यांनी सांगा चित्रात काय दिसतंय, पटकन सांगा. मॅम तो ना म्हणजे असा तराजू सारखं काहीतरी आहे ते वजन करायचं असं वाटतंय. वजन काटा दिसतं. बरं, अजून? मॅम त्याच्या एका साईडला लिथियम आणि दुसऱ्या साईडला पोटॅशियम ठेवलं आहे आणि त्या दोघांचे वस्तू म्हणजे त्या दोघांचे अणुवस्तुमान हे सोडियम एवढेच आहे. बरोबर आहे. त्याच्या मध्यभागी बघा सोडियम आहे, म्हणजे लिथियमचं वजन आणि पोटॅशियमचं वजन त्याच्या मध्यभागी सोडियम आहे. म्हणजेच काय, या दोघांच्या अणुवस्तुमानांकाचा जर तुम्ही एव्हरेज काढला म्हणजे सरासरी काढली तर ती येईल मधल्या तुमच्या अणूच्या अणुवस्तुमानांका एवढं. हा प्रयोग कोणी केला? या डॉबे रायनरने केला. डॉबे रायनर. ठीक आहे, पण त्रुटी पण दिल्या आहेत बघा. काय त्रुटी आहे? त्यावेळेला 30च्या आसपास मूलद्रव्य माहिती होती. एवढी सगळीच्या सगळी मूलद्रव्य ह्या फॉर्मॅट मध्ये बसलेली नाही. बरोबर? म्हणजेच काय झालं, प्रयत्न म्हणून चांगलं झालं, पण पुढं झालं का हे काम? नाही. ठीक आहे ना? त्याच्यामुळे ह्यातनं आपल्याला काय समजलं की या डॉबे रायनरने त्रिकांचा काय बरं म्हणतो आपण विचार केला. ठीक आहे, आणि इथपर्यंत गोष्ट. पुढचं चित्र बघा. हो मॅम. बघा चित्र बघा आणि तुम्हीच मला सांगा. मॅम हे आहे ना ती याला पेटी म्हणतात आणि याच्यात सा रे ग म प ध नि सा हे स्वर असतात. मग यात न्यूलँड आहे ना त्याने तो पाश्चात्य कल्ला होता म्हणून त्याने त्यात डो रे मी फा सो ला टी हे स्वर टाकले होते आणि ही पेटी आहे एक. बरोबर बरोबर. मग आता याच्यामध्ये तुम्हाला खाली जे सारेगामा पधनिसा दिसत आहेत तसेच त्यांचे बरोबर तिने जे सांगितले ते डो रे मी पा ते सगळे वरती येतात. पण असं केल्यामुळे काय झालं आणि ह्याचं नाव काय? मॅम मी सांगू का पूजा? नाही, थांबा, बाकीच्यांना पण बोलूया. हा, कोणीतरी हँड रेस केलेला आहे, बोला. येस मॅम, ते न्यूलँडच्या अष्टकांचा नियम म्हणतात त्याला. त्याने म्हणजे जसे भारतामध्ये सा रे ग म प ध नि सा आहे तसे ते भारतातील पाश्चिमात्य देशांमध्ये त्याला डो रे मी फा असं संगीत आहे काहीतरी. बरोबर त्यामध्ये त्याने पहिल्या त्याला म्हणजे त्याने प्रत्येक मूलद्रव्याला चटक अणुवस्तुमानाच्या चटक्रमाने लावलं बरोबर आणि त्याला असं दिसले त्यात की पहिल्या आणि 8व्या क्रमांकाचे मूलद्रव्य आहे त्याचे काही गुणधर्म सारखे आहेत असं दिसून आलं. त्याने न्यूलँडच्या अष्टकांचा नियम असं म्हणतात. बरोबर, अगदी बरोबर आहे. म्हणजे जसा सा खालचा आणि सा वरचा या दोघांमधला जो फरक आहे की आहे दोघे साच, पण जो 8वा सा आहे म्हणजे 7 सप्तकांच्या नंतरचा जो अष्टक आहे तो पहिल्यासारखा. म्हणजे ह्या सा रे ग म प ध नि नंतर हा जर सा आहे हा मी याच्या खाली लिहिला तर माझ्या अशा 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 उभ्या उभ्या पण रेषा तयार होतील. म्हणजेच काय आहे की जसा आपल्या भारतीय संगीतातला सा हा सूर रिपीट होतो ना, सा नंतर 8वा सूर परत 7च आहे, तसंच सगळ्या मूलद्रव्यांना तुम्ही 8-8च्या ग्रुपने टाकलं तर 7वा एका रांगेत, 7 एका रांगेत आणि 8वा त्याच्या खाली अशी तुमची सिस्टीम बनते. पण आता याच्यामध्ये मजा काय झाली, बरोबर आहे तुम्ही जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे, पण ह्या ऑक्टेटचा म्हणजे या अष्टकाच्या नियमांचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणजे कमी अशी होती की हा फक्त कॅल्शियम 20 मूलद्रव्य क्रमांक म्हणजे हा त्याचा अणुअंक आहे बरं का, 20 अणुवस्तुमानांक नाही. अणुअंक 20 कॅल्शियम पर्यंतच पहिल्या 20 मूलद्रव्यांपर्यंत हे बरोबर चालू राहिले. त्याच्या पुढे हे गडबडलं सगळं आणि नवीन मूलद्रव्यांना टाकायला त्याच्यामध्ये काही जागा नव्हती. हा एक प्रयत्न होता आहे त्या मूलद्रव्यांना आपण कसं रचूया याचा, पण
पुढे काय करायचं हे काय माहित नाही. बरोबर. सो हा ह्या अष्टकांच्या नियमाचा ड्रॉबॅक होता. आता पुढे बघा काय. येस, सांगा. मेंडलीवची आवर्त सारणी सगळंच चित्रामध्ये सांगितलेलं आहे. मॅम हे आहे ना मेंडेलिओची आवर्त सारणी आहे. म्हणजेच त्यांनी ही आवर्त सारणी आधुनिक पद्धतीने म्हणजे आधुनिक पद्धतीने सांगितले आहे. म्हणजे याने डोबेरायनर आणि न्यूलँडच्या त्रुटीमधून त्याने काही शोध लावत गेला आणि त्याला एक नवीन आवर्त सारणी मिळाली. त्याच्यात त्याने एक एक मूलद्रव्य प्रत्येक त्या मूलद्रव्याच्या बॉक्समध्ये त्याच्या अणुवस्तुमानाच्या अंकानुसार मांडत गेला आणि त्याच्यातल्या उभ्या स्तंभाला त्याने गण असे नाव दिलते आणि आडव्या ज्या रांगा आहेत ना म्हणजेच आडवे स्तंभ आहेत त्याला आवर्त असे नाव दिले होते. बरोबर. आडव्या आवर्त उभे गण. आता हिने जे सांगितले ते सोडून जे उरले ते बाकीच्यांनी सांग. आणि पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यात शेवटी द्यायचं. पूजा तू आहेस ना, त्यामुळे हा मॅम, माझं नाव पूजा आहे. करेक्ट. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आधी कोणाला तरी दुसऱ्याला आपण बोलू देऊया. जो आतापर्यंत एकदा पण बोललेला नाहीये त्याने आता सांगायचं. मला सांगा काय राहिलंय ते. हा बोला. हँड रेस केलाय त्यांनी, बोला. कारण मला स्क्रीनवर तुमची नावं दिसत नाहीत ना मी जेव्हा हे शेअर करते तेव्हा. येस मॅम, मी अंजली. सांगा. मॅम त्याने प्रत्येक म्हणजे डोबेरेन आणि न्यूलँडच्या त्याने त्रुटी काढल्या. त्यामध्ये त्यांनी तेव्हा ज्ञात असलेल्या 63 मूलद्रव्यांना पण त्याने त्याच क्रमाने लावले. पण त्यामध्ये त्याने असे काही मूलद्रव्य होते ज्या ठिकाणी माहित नव्हते असे त्याने मूलद्रव्याचे अणुवस्तुमान सांगितले होते. बरोबर, शाबाश, एकदम बरोबर. म्हणजे त्यावेळेला जी शोधली गेलेली नव्हती अशाही मूलद्रव्यांची त्याने भाकितं केली होती. कोणती भाकितं केली आणि कोणती ती मूलद्रव्य होती, काय नावं होती? मॅम गॅलियम एक होतं त्यातलं. बरोबर. अजून? ॲल्युमिनियम. हा, एका ॲल्युमिनियम, एका काय होतं ते, एका जर्मेनियम आणि एका सिलिकॉन, 3 होते ना. तर अशी त्याने नावं दिलेली होती. ती नंतर जेव्हा सापडली तेव्हा त्यांच्यामध्ये आणि ह्याने भाकित केलेल्या मूलद्रव्यांमध्ये काय समानता होती सांगा बरं. काय काय समान मिळालं? मॅम, त्यांच्या अणुवस्तुमानामध्ये फक्त थोडासा बदल पडत होता. त्यांच्या घनतामध्ये पण थोडा बदल पडत होता. द्रवणांकामध्ये, परत क्लोराईडचे सूत्र, ऑक्सिडकचे सूत्र आणि ऑक्सिडकाचे स्वरूप म्हणजे दोन्ही ॲल्युमिनियम मध्ये आणि गॅलियम मध्ये हे सारखेच होते ऑक्सिडकाचे स्वरूप. पण त्याच्यामध्ये ऑक्सिडकाचे सूत्र, क्लोराईडचे सूत्र, द्रवणांक, घनता आणि वस्तुमान याच्यात फक्त थोडासा फरक पडत होता. बरोबर. म्हणजे त्याने जी भाकितं केली ती मूलद्रव्य खऱ्या मूलद्रव्यांच्या अगदी जवळपास सारखी सापडली. आणि अशी 3 मूलद्रव्य त्याने त्याच्या आवर्त सारणीमध्ये टाकली होती की आता ही माहिती नाहीये, पण ही जेव्हा सापडतील तेव्हा ही अशी असतील. आणि असं तो का करू शकला? मॅम, त्याने डोबेरायनर आणि न्यूलँडच्या यांच्या ज्या त्रुटी निघाल्यात ना त्याच्यावरून त्याने म्हणजे त्या दोघांचे जे त्रुटी निघाल्यात त्यामधून त्याने शिकून म्हणजे त्या जर काही चुका झाल्या त्या त्याने सुधारून त्याने त्याच्या पद्धतीने एक नवी आवर्त सारणी तयार केली. ते बरोबर आहे. मागच्या 2 प्रयत्नांमध्ये त्याला आयडिया मिळाली, पण त्याने एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट केली होती. काय तुम्हाला माहिती आहे का? सगळ्या मूलद्रव्यांच्या रासायनिक अभिक्रिया म्हणजे त्यांचे ऑक्साईड आणि हायड्रेट कसे बनतील. हा बोला. कोणतरी हँड रेस केलेला आहे, बोला. मॅडम, जो 18वा गण राहतो त्याला राजवायू आणि 17व्याला होलोजन म्हणतात ना. हो, हॅलोजन. राजवायू म्हणजे तृप्त झालेला, त्याचे जे पूर्ण गण असतात ते पूर्णपणे अष्टक स्थिती त्याने पूर्ण केलेली राहते ना. बरोबर. जी अष्टक स्थिती असते ती. बरोबर.
निसर्गतः त्यांचं अष्टक पूर्ण असतं म्हणून ते राजवायू असतात. राजवायू नावातच राज आहे, राजघराणा म्हणतो ना आपण, तसे असतात. ते जेव्हा जन्माला येतात म्हणजे त्यांचे अणु जे असतात त्यांच्यामध्ये अष्टक आधीपासूनच असतं. त्यामुळे त्यांना कोणाशीही अभिक्रिया करायची गरज नसते. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि हा 18वा गण असतो. बरोबर आहे, ते पण तुमचं बरोबर चाललंय. तुम्ही सगळंच बरोबर मुद्दे सांगताय बरं का मला. मला फक्त एक ऍड करायचं आहे याच्यामध्ये की त्याने त्याच्या ज्या रचनेमध्ये या आवर्त सारणीमध्ये त्याने सगळ्या मूलद्रव्यांचा आधी अभ्यास केला होता. म्हणजे त्याने हे बघितलं होतं की या मूलद्रव्यांची ऑक्सिजन बरोबर आणि हायड्रोजन बरोबरची अभिक्रिया कशी होते. बरोबर, त्यांचे त्याने वरती फॉर्म्युला दिलेत बघा, R2O2. बघितलं त्यांच्या आवर्त सारणीमध्ये त्याने ते वरती दिलेलं आहे की ऑक्सिजन बरोबर हा असं बनवेल, हायड्रोजन बरोबर हा असं बनवेल. तर हे त्याने दिलेल्या अभ्यासामधनं त्याच्याकडे आलं होतं आणि म्हणून त्याने त्याला असं मांडलं होतं. चित्रामध्ये तो काय करतोय बघा, सांगा बरं. चित्रामध्ये एक मस्त गोष्ट दिसते तुम्हाला. काय मॅम? या चित्रामध्ये एक गोष्ट करतोय तो. ते काय करतोय ते बघा. मॅम तो आहे ना त्या आवर्त सारणीमध्ये त्या 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 ह्याच्या अणूच्या अणुवस्तुमानांकावरून त्याची रचना करत आहे, म्हणजेच एका चढत्या क्रमाने मांडत आहे. बरोबर. आणि त्याच्या हातामध्ये हा बघा कॅट आहे, कॅट, पत्त्यांचा कॅट. तुम्हाला आठवतंय मी त्याची स्टोरी सांगितली होती तुम्हाला. मेंडेलिव्हची स्टोरी सांगितली होती, तुमच्या लक्षात आहे का? नाहीये? एवढी इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली होती, विसरून गेलात की काय? मी हे सांगितलं होतं की तो केमिस्ट्रीचा प्रोफेसर होता, म्हणजे शिक्षक होता. तो कॉलेजमध्ये शिकवत होता आणि त्याने जे जे प्रयोग केले त्या सगळ्यांचा त्याने अभ्यास म्हणून स्वतःकडे काहीतरी लिहून ठेवलं होतं. बरोबर, त्यामुळे त्या हिशोबाने त्याने या सगळ्या मूलद्रव्यांचे कार्ड बनवले होते. पत्त्यांचे असतात ना आपले, पत्त्यांचा कॅट, तसा त्याने त्यांचा बनवला होता. बघा ना, कॅट मधले पत्ते तो काढतोय, इकडे लावतोय, इकडे लावतोय, इकडे लावतोय. आणि अशा पद्धतीने त्याने ह्या सगळ्यांना रचलं. त्याच्यामध्ये एकूण 18 उभे आणि खालचे खालचे बरेच होते, त्याचे काही 7 असे नव्हते, त्याचे छोटे 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 असे बरेच त्याने लाईन्स बनवलेल्या होत्या. आणि ह्याच्यामध्ये जसं आपण बघितलं त्याने भाकित केली होती न सापडलेल्या मूलद्रव्यांना. आणि त्याला आणखी एक गोष्ट केली होती, काय माहितीये का? चुकलेल्या मूलद्रव्यांची अणुवस्तुमानक बरोबर लावले होते. सांगा कोणाचं? बोरॉन आणि बेरिलियम असे दिले ना आपल्या पुस्तकामध्ये. अणुवस्तुमानांक वर खाली झाले होते ना त्यांचे, आहे ना पुस्तकामध्ये. असं काय करताय? आधुनिक हा मॅम, एका बोरॉन आणि एका अल्युमिनियम आणि एक सिलिकॉन असे होते. ते नाही, ते तर त्याने न शोधलेल्यांची नावं दिली होती. पण आवर्त सारणीमध्ये बघा आधी काय केलं होतं, बेरिलियम आणि बोरॉन ही खरी हा रचना मॅम आहे. हा, आधी बेरिलियम पाहिजे मग बोरॉन पाहिजे. मॅम, पण आधी बेरिलियम आधी ठरवलेले 14.9 अणुवस्तुमान बदलून त्याने 9.4 व बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली होती. करेक्ट. म्हणजे पूर्वी लोकांना जे अणुवस्तुमान वाटलं होतं ते चुकीचं होतं आणि त्याला रिपेअर केलं आणि काय केलं, नवीन याच्यामध्ये टाकलं, फॉर्मॅट बदलला. आधी बेरिलियम केला मग बोरॉन केला, म्हणजे त्याने त्या चुका पण रिपेअर केल्या. पण इथपर्यंत सगळ्यांनी काय केलं होतं, अणुवस्तुमानांक हेच बघितले होते. बरोबर की नाही? यांनी कोणीच असा विचार नाही केला की अणुवस्तुमानामध्ये काही गडबड होऊ शकते. मग विज्ञानात ह्या टप्प्यावरती जेव्हा आवर्त सारणी आली त्याच्यामध्ये गडबड काय झाली, आपण त्याचे आता पॉझिटिव्ह बघितले, तर निगेटिव्ह सांगा काय काय राहून गेलं. त्रुटी, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या त्रुटी सांगा. ज्याने आतापर्यंत एकदा उत्तर सांगितलेलं नाहीये तो आधी बोलेल, पटकन बोलायचं. असं काय करताय? त्यावेळेला भरपूर गोष्टी. हा, बोला बोला बोला. मॅम, मी सांगू पूजा? सांग, दुसरं कोणी सांगतच नाहीये, सांग सांग. मॅम, मेंडेलिव्हने जी आवर्त सारणी तयार केली होती ना, त्याच्या खूप काळानंतर समस्थानिकांचा शोध लागला होता.
पण त्याला माहीतच नव्हतं की समस्थानिकांचा शोध लागेल, म्हणून त्याने समस्थानिकांसाठी काही समान व अणुवस्तुमानांचे भिन्न असलेले मेंडेलिव्हच्या आवर्ताने जागा कशा प्रकारे द्यावी हे याचे मोठे आव्हान त्याच्या पुढे उभे राहिले होते. आणि वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे वाढलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित दराने होताना दिसत नव्हती आणि कोबाल्ट, निकेल या मूलद्रव्याचे पूर्णांक अणुवस्तुमान समान असल्याने त्याच्या क्रमबद्ध मेंडेलीच्या आवर्ताने संदिग्धता होती. जे माहितीच नाहीयेत ते कोण आहेत, त्यांच्याबद्दल लिहायचं काय, आधी कोण नंतर कोण हे माहित नाही, मधल्या गॅप मध्ये किती मूलद्रव्य असतील हे माहित नाही, मग तिथे टाकायचं कोणाला, हे प्रश्न त्याच्यामध्ये आले. समस्थानिकांचा प्रॉब्लेम आला कारण ह्याने सगळ्यांना त्यांच्या वजनाप्रमाणे लावलं होतं. एका वजनाचे समस्थानिक माहिती आहेत ना काय असतात, वजन वेगवेगळं असतं पण मूलद्रव्य सारखं असतं. असे सापडलेले मूलद्रव्य टाकायचे कुठे ह्याच्याबद्दल काही चर्चा तेव्हा नव्हती. अशा अनेक अडचणी त्याला आल्या आणि ह्या त्याच्या म्हणजे याच्यातल्या त्रुटी होत्या. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या वेळेला बघूया. आणि आज आपण आपल्या धड्याच्या अर्ध्यापर्यंत आलो. पुढच्या वेळेला ह्याला आपण कम्प्लीट रिवाइज करू आणि मग एक्सरसाइज करू. तोपर्यंत बाय बाय. ओके मॅम, थँक्यू. बाय मॅम. थँक्यू.